तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख मित्रांनो, सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक योजनेबद्दल माहिती सांगणार आहे. या योजनेचं नाव आहे स्मार्ट महाराष्ट्र स्वयंपूर्ण आवासीय रूफटॉप सोलर योजना. तर या योजनेच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकता आणि विजेचं बिल ते आहे ते तुम्ही वाचवू शकता. तर ही योजना काय आहे आणि या योजनेअंतर्गत किती प्रमाणात अशा प्रकारे तुम्हाला सबसिडी मिळणार आहे, किती तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत, याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, राज्य शासनाने ही योजना नुकतीच मंजूर केली आहे आणि 6 ऑक्टोबर 2025 रोजी यासंबंधी अधिकृत शासन निर्णय GRE जाहीर झाला आहे. या योजनेचा उद्देश घरगुती ग्राहकांच्या त्याच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण वाढत आहे. नवीकरणीय ऊर्जा वापरण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर पंप्स, ऑफिसेससाठी सोलर इन्स्टॉलेशन राबवले आहेत. आता घरगुती ग्राहकासाठी छतावरील सोलर योजना आणली आहे. आता योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे? तर दारिद्र्य रेषेखालील घरगुती ग्राहक, OBC, SC, ST आणि ओपन प्रवर्गातील घरगुती ग्राहक, दरमहा 100 युनिटापर्यंत वीज वापरणारे ग्राहक, म्हणजे ज्या ग्राहकांच्या युनिट जो आहे ते 100 युनिटापर्यंत त्यांचा वापर होत असेल तर त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. तर एकंदरीत सुमारे 5 लाख घरगुती ग्राहक या योजनेचा जो आहे तो लाभ घेणार आहेत. आता अनुदान आणि सबसिडी कशा पद्धतीने असेल तर 1 किलोवॅट सोलर इन्स्टॉलेशनसाठी खर्च जो असतो तो 50,000 असतो. आता या अनुमानानुसार दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी फक्त 2,500 रुपये, 2,500 रुपये भरणे, बाकी 47,500 रुपये हे सरकारकडून, म्हणजे राज्य सरकार निम्मे आणि त्यांच्या हिशोबाने जे आहे ते केंद्र सरकार बाकीचे पैसे, ते रक्कम जे आहे ती भरणार आहे. आता सर्वसाधारण गट जे आहे ती ओपन कॅटेगरी असणार आहे त्याच्या लाभार्थीसाठी 10,000 रुपये हे ठेवण्यात आलेले आहे आणि सरकार बाकीची जी उर्वरित 40,000 रुपये जे आहेत ते सरकार इथे भरणार आहे. तर अनुसूचित जाती जमाती लाभार्थी जे आहे ते यांच्यासाठी 5,000 रुपये आणि सरकार जे आहे 45,000 रुपयाची जी सबसिडी आहे, जे अनुदान आहे ते तुम्हाला देणार आहे. आता केंद्र सरकारच्या PM सूर्यघर योजनेतून अतिरिक्त जे अनुदान आहे ते इथे मिळणार आहे. आता योजनेची अंमलबजावणी जी आहे ती महावितरण कंपनी करणार आहे. म्हणजे आपली जी वीज कंपनी आहे महाराष्ट्राची, जी महावितरण कंपनी आहे, तीच या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती करणार आहे. आता ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. आता अर्जानंतर तांत्रिक तपासणी होईल आणि प्रकल्प बसविला जाईल. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 5 वर्षाची देखभाल व दुरुस्ती पुरवठादाराकडून मोफत केली जाईल. म्हणजे 5 वर्षाची तुम्हाला इथे वॉरंटी इथे मिळणार आहे. आता सुरुवातीला ही योजना मेळघाट, नंदुरबार आणि गडचिरोली या दुर्गम भागात राबवली जाईल. यानंतर संपूर्ण राज्यभर इथे याचा जो आहे तो विस्तार केला जाणार आहे. दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना प्राथमिकता जी आहे ते इथे दिली जाणार आहे. म्हणजे DRD खाली जे नावं आहेत त्यांच्यासाठी ही जी आहे ती प्राथमिकता जी आहे ती इथे असणार आहे. आता यासाठी पात्रता काय आहे? तर वैध घरगुती वीज कनेक्शन इथे असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे वैध जे आहे ते कनेक्शन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे मीटर असणे हे बंधनकारक आहे. विजेच्या थकबाकी नसणे, म्हणजे तुमच्याकडे कोणतीही थकबाकी वीज बिल जे आहे ते थकबाकी नसायला पाहिजे. मागील वर्षभरात दरमहा 100 युनिटापेक्षा कमी वीज वापरणे, म्हणजे मागील एकूण पूर्ण वर्षभरामध्ये दरमहा तुम्हाला 100 युनिटापेक्षा जास्त जे आहे ते वीज बिल जे आलेलं नसावं. तुमचं वीज बिल जे आहे ते 100 युनिटपेक्षा कमी असणं हे ते गरजेचं आहे. आता घरावर इतर सोलर योजना जी आहे ती नसायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची जी योजना आहे ती सोलर योजनाची आहे ती अगोदरपासून तुमच्याकडे लागू नसेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे. जर ही अटी पूर्ण केल्या असतील तर ग्राहक योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ जे आहे ते घेऊ शकतात. आता फायदे काय असणार आहेत? तर घरच्या छतावर वीज उत्पादन आहे, विजेवर बचत आहे. यासोबतच तुमचं जे आहे पर्यावरण संरक्षण, प्रदूषण कमी होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण आणि मोठा दिलासा इथे असणार आहे. मित्रांनो, जर तुमचं घर पात्र असेल आणि दरमहा 100 युनिटापेक्षा कमी वीज वापर असेल तर ही सुवर्ण संधी सोडू नका. नोंदणी करा आणि बनवा आपलं घर स्मार्ट सोलर घर. जर हा व्हिडिओ आवडला असेल, याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. दुसऱ्यांना, आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.